Hello dear students, today we are going to see the actual process of energy production in living organisms. In previous lectures we have seen about respiration, त्यानंतर रेस्पिरेशनचे टाइप्स आपण बघितले, सेल्युलर रेस्पिरेशन, एक्सटर्नल रेस्पिरेशन, ह्या सगळ्या प्रोसेसेस आपण लास्ट लेक्चरपर्यंत बघितलेल्या होत्या. नाव टुडे वी आर गोइंग टू सी ॲक्च्युअल मेकॅनिझम की जेव्हा जो ग्लुकोज मोलिक्युल्स आहेत जे डायजेस्टिव्ह सिस्टममधून तयार झालेले, तुम्हाला मी लास्ट लेक्चरमध्ये दाखवलेलं होतं, ते ग्लुकोज मोलिक्युल सेलमध्ये एंटर करतात. त्यानंतर आपल्या रेस्पिरेटरी सिस्टममधून एंटर झालेला ऑक्सिजन हे जेव्हा सेलपर्यंत पोचतात तेव्हा ॲक्च्युअल मेकॅनिझम जी सेल्युलर रेस्पिरेशन म्हणतो आपण, ज्याच्या थ्रू एनर्जी प्रोडक्शन होते असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं, ती मेकॅनिझम काय आहे हे आज आपण बघणार आहे. बट टू स्टार्ट विथ ते सांगण्याच्या आधी तुम्हाला मला जी एनर्जी आहे आपल्या बॉडीमध्ये जी प्रोड्यूस होते त्याचे दोन टाईप्स असतात. त्यातला एक प्रकार असतो डायरेक्ट एनर्जी आणि दुसरा असतो इनडायरेक्ट एनर्जी. हे आधी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सो पहिला प्रकार डायरेक्ट एनर्जी की जो आपण इमिजिएटली युटिलाइज करू शकतो फॉर आवर बॉडी ॲक्टिव्हिटीज, आणि दुसरा आहे इनडायरेक्ट. या इनडायरेक्ट प्रकारच्या एनर्जीचं मात्र डायरेक्ट प्रकारच्या एनर्जीमध्ये आधी कन्व्हर्जन करावं लागतं आणि मग तिचं युटिलायझेशन करता येतं फॉर बॉडी ॲक्टिव्हिटीज. डायरेक्ट प्रकारची जी एनर्जी आहे ती ATP, दॅट इज ॲडेनिसिन ट्रायफॉस्फेट, हा आपण एनर्जीचा जो प्रकार आहे तो बघतो. नंतर ह्याच्याबद्दल डिटेल आपल्याला बघायचं आहेच. इनडायरेक्ट एनर्जी त्याच्यामध्ये आपण दोन प्रकारचे एन्झाईम्स किंवा सर्टन केमिकल्स असतात. यातला जो पहिला केमिकल आहे इट इज NADH आणि दुसरा आहे FADH2. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये NADH2 आणि FADH2 असं दिलं आहे, बट ॲक्च्युली इट इज NADH. सो त्याच फॉर्ममध्ये तुम्हाला मी देते. हे दोन को एन्झाईम्स आहेत किंवा एन्झाईम्स असतील की ज्यांच्या थ्रू आपल्याला एनर्जी प्रोड्यूस करायची आहे. आता हा NADH आणि FADH2 ह्यांची नावं काय आहेत, तर हा जो NADH आहे याचं नाव आहे निकोटिनामाइड, ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड, आणि हा जो FADH2 आहे त्याचं नाव आहे फ्लॅविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. हे दोन प्रकारच्या इनडायरेक्ट एनर्जीचे फॉर्म आहेत. ह्या दोघांनाही आपल्याला डायरेक्ट प्रकारच्या एनर्जी म्हणजेच ATP मध्ये कन्वर्ट करायचं आहे. याच्यापासून पण ATP तयार होणार, याच्यापासून पण ATP तयार होणार. जो NADH आहे आपला त्याच्यापासून 3 मोलिक्युल्स आपल्याला ATPचे मिळतात, वेअरॅज FADH2 पासून 2 मोलिक्युल्स ATPचे मिळतात. जेव्हा यांच्यापासून एनर्जी प्रोडक्शन किंवा ऑक्सिडेशन होतं, कसं होतं, काय होतं ते आता आपण डिटेल बघणार आहोतच. सो हे दोन मेन प्रकार लक्षात आले, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. नाव द नेक्स्ट पार्ट, आता आपली पहिली जी प्रोसेस किंवा पहिली स्टेप आहे एनर्जी प्रोडक्शनची ती बघूयात. इट इज ग्लायकोलिसिस. ही जी ग्लायकोलिसिसची प्रोसेस आहे, ग्लायको म्हणजे ग्लुकोज, लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन, म्हणजेच थोडक्यात काय होतं, जो आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये तयार झालेला जो ग्लुकोज मोलिक्यूल आहे, ग्लुकोज तुम्हाला माहिती आहे C6H12O6 हा आपला ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे. सो हा ग्लुकोज जो 6 कार्बन ॲटम्स याच्यामध्ये आहेत, या ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं इंटू पायरुविक ॲसिड. ह्या ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं इंटू पायरुविक ॲसिड. ही जी प्रोसेस आहे सेलच्या सायटोप्लाझममध्ये होणारी प्रोसेस आहे. एरोबिक अनएरोबिक दोन्ही प्रकारच्या रेस्पिरेशनमध्ये हे तुम्हाला दिसून येईल. पहिली स्टेप जी कॉमन असते. आता ह्याच्यामध्ये ग्लुकोजचं ब्रेकडाऊन झालं इंटू पायरुविक ॲसिड. एक ग्लुकोज मोलिक्यूल आहे ज्याच्यामध्ये 6 कार्बन्स आहेत. आता ह्या ग्लुकोजचं ब्रेकडाऊन झालं इंटू 2 मोलिक्युल्स ऑफ पायरुविक ॲसिड. ओके, एक पायरुविक ॲसिड आणि दुसरा पायरुविक ॲसिड. आता ह्या प्रत्येक स्टेपमध्ये
आता ही जी ब्रेकडाऊन झाली, हा पायरुविक ॲसिड, त्याच्यामध्ये 3 कार्बन ॲटम्स आहेत, C3H4O3 असा काही याचा पायरुविक ॲसिडचा फॉर्म्युला आहे. सो 3 कार्बन ॲटम असणाऱ्या ग्लुकोजचं कन्व्हर्ट झालं 2 पायरुविक ॲसिडच्या मोलिक्युल्समध्ये. या ब्रेकडाऊनच्या प्रोसेसमध्ये जे काही आपल्याला बाय प्रोडक्ट्स म्हणूयात आपण, बाय प्रोडक्ट जे मिळाले ते काय काय आहेत बघा. याच्यामध्ये इनडायरेक्ट एनर्जी दॅट इज NADH जो आहे आपला, याचे 2 मोलिक्युल्स मिळाले. त्यानंतर ATPचे 2 मोलिक्युल्स मिळाले आणि वॉटर दॅट इज H2O चे 2 मोलिक्युल्स मला ह्या प्रोसेसमधून ॲज अ बाय प्रोडक्ट मिळाले. कधी? ग्लुकोजचं ब्रेकडाऊन जेव्हा झालं इंटू पायरुविक ॲसिड. तुम्हाला लक्षात ठेवायला ह्या अशाच पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. रिॲक्शन किंवा इक्वेशनच्या फॉर्मपेक्षा हे असं सोपं पडेल तुम्हाला. आणि मग हे तुम्हाला इलॅबरेट करायचं, जसं मी आत्ता बोलले ते तुम्हाला एक्झाममध्ये आन्सरच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. आणि लक्षात ठेवताना असंच लक्षात ठेवा, कम्पॅरेटिव्हली इझी जाईल आणि मग तुम्हाला ते किचकट किंवा कॉम्प्लिकेटेड वाटणार नाही. सो ही आपली पहिली प्रोसेस झाली. आता हे सगळं कुठे झालं आहे? सेलच्या सायटोप्लाझममध्ये. तिथे हे जे पायरुविक ॲसिड तयार झालं आहे ते पायरुविक ॲसिड त्याचं पुढे ब्रेकडाऊन किंवा ऑक्सिडेशन होणार मायटोकॉन्ड्रियामध्ये. पण ते होण्याच्या आधी या पायरुविक ॲसिडच्या मोलिक्युलचं अगेन कन्व्हर्जन होतं इंटू an enzyme which is called as acetyl coenzyme A. एका पायरुविक ॲसिडपासून एक ॲसिटिल कोएन्झाईम A तयार झाला. दुसऱ्या पायरुविक ॲसिडपासून दुसरा ॲसिटिल कोएन्झाईम A तयार झाला. म्हणजे 2 पायरुविक ॲसिड त्याच्यापासून 2 ॲसिटिल कोएन्झाईम A चे मोलिक्युल्स हे जे आहेत ते फॉर्म झाले. अगेन या प्रोसेसमध्ये देखील जे बाय प्रोडक्ट्स तयार होतात ते आहेत NADH चे 2 मोलिक्युल्स आणि 2 CO2 चे मोलिक्युल्स. ही पहिली ब्रेकडाऊन झालं, त्याच्यामध्ये हे बाय प्रोडक्ट्स मिळाले, NADH चे 2 मोलिक्युल, ATP चे 2 मोलिक्युल, वॉटरचे 2 मोलिक्युल्स. तसंच पायरुविक ॲसिडचं ॲसिटिल कोएन्झाईम A मध्ये जे कन्व्हर्जन झालं त्याच्यापासून मला NADH चे 2 मोलिक्युल आणि CO2 चे 2 मोलिक्युल्स मिळाले. आलं लक्षात? आता ही प्रोसेस सगळी झाली ग्लायकोलिसिसची. कुठे? इन द सायटोप्लाझम ऑफ द सेल. ओके. आता हे जे बाय प्रोडक्ट्स तयार झाले, ॲसिटिल कोएन्झाईम A चे 2 मोलिक्युल्स मला मिळाले फ्रॉम 1 ग्लुकोज मोलिक्युल. हे जे 2 मोलिक्युल्स मिळाले ते आता मूव्ह होणार इन द मायटोकॉन्ड्रिया. आणि ही प्रोसेस जी पुढे कंटिन्यू, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना 3 स्टेप्स असतात, त्यातली ही पहिली स्टेप ग्लायकोलिसिसची झाली. आता ही स्टेप झाली सायटोप्लाझममध्ये. आता ही जी पूर्ण प्रोसेस आहे ती 3 सायंटिस्टनी शोधून काढली. त्या 3 सायंटिस्टच्या नावावरून या ग्लायकोलिसिसलाच EMP पाथवे असं देखील म्हटलं जातं. एमडेन, ह्या 3 सायंटिस्टची नावं काय काय आहेत बघा. एमडेन, त्यानंतर मेयरहॉफ, स्पेलिंग्स थोडीशी वेगळी आहेत लक्षात ठेवा फक्त, आणि पार्नस, अशी हे 3 सायंटिस्ट होते. एमडन, मेयरहॉफ आणि पार्नस. या सायंटिस्टच्या नावाच्या पहिल्या लेटरवरून या ग्लायकोलिसिस या प्रोसेसलाच EMP पाथवे असं देखील म्हटलं जातं. 1 मार्कच्या क्वेश्चनसाठी लक्षात ठेवा. ग्लायकोलिसिस इज ऑल्सो नोन ॲज डॅश डॅश, तर EMP पाथवे. का EMP पाथवे? कारण ह्या तिघांनी ह्या ग्लायकोलिसिसची प्रोसेस जी आहे ती शोधून काढली म्हणून. आलं लक्षात? ही सगळी झाली आपली सायटोप्लाझममधला जो पहिला टप्पा होता ग्लायकोलिसिस जो आहे, म्हणजेच एनर्जी फॉर्मेशन, ग्लुकोजपासून एनर्जी फॉर्म होण्याचा पहिला टप्पा, त्याला ग्लायकोलिसिस म्हटलं. ती प्रोसेस झाली सायटोप्लाझममध्ये, ही इथं कंप्लीट झाली. आता जो नेक्स्ट स्टेप आहे ती आहे क्रेब्स सायकल. क्रेब नावाच्या सायंटिस्टनी ही सायकल जी आहे, सायक्लिक नेचर आहे, सायक्लिक रिॲक्शन आहे, चेन आहे, चेन ऑफ रिॲक्शन्स,
ह्या क्रेब नावाच्या सायंटिस्टनी शोधून काढली, म्हणून याला आपण क्रेब्ज सायकल असं म्हणतो. आता काय होतं बघा, या क्रेब्ज सायकलमध्ये हे जे ॲसिटिल कोएन्झाईम ए चे जे मोलिक्युल्स तयार झालेत इन द प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस ते एंटर होतील इन द मायटोकॉन्ड्रिया. ही कुठं झाली, ग्लायकोलिसिस सायटोप्लाझममध्ये. क्रेब्ज सायकल कुठे कंप्लीट होणार, इन द मायटोकॉन्ड्रिया. आता हे दोन्ही मोलिक्युल्स एंटर झाले इन द मायटोकॉन्ड्रिया ऑफ द सेल. आता पुढे काय होणार त्याच्यापासून तर बघा, याच्यामधला हा जो ॲसिटिल पार्ट आहे, ॲसिटिल कोएन्झाईम ए, यामधला ॲसिटिल पार्ट, फक्त ॲसिटिल पार्ट याचं कंप्लीट ऑक्सिडेशन होणार. ॲसिटिल पार्टचं कंप्लीट ऑक्सिडेशन होणार. आणि जो कोएन्झाईम ए आहे तो रिसायकल होणार, त्याचा अगेन अँड अगेन त्याचा यूज होणार. आता कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ॲसिटिल पार्ट होऊन त्याच्यापासून मला काय मिळतं बघा, ॲसिटिल पार्ट जो आहे त्याचं कंप्लीट ऑक्सिडेशन होऊन मला मिळतं सायट्रिक ॲसिड. सिट्रिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड काही पण म्हणा. हा ॲसिटिल पासून सायट्रिक ॲसिड किंवा सिट्रिक ॲसिड फॉर्म होण्याची जी प्रोसेस आहे, अगेन त्याच्यामधून सुद्धा मला काही बाय प्रोडक्ट्स हे मिळणार आहेत. काय काय बाय प्रोडक्ट्स मिळतात तर बघा, याच्यामधून मला मिळतो CO2, त्याच्यानंतर NADH, CO2 NADH मिळाला, H2O मिळाला, वॉटर FADH2 पण मिळाला आणि ATP. हे एवढे सगळे बाय प्रोडक्ट्स हे मला ॲसिटिल जो पार्ट आहे त्याचं कंप्लीट ऑक्सिडेशन होताना, सायट्रिक ॲसिडमध्ये कन्व्हर्जन होताना एवढे बाय प्रोडक्ट्स CO2, NADH, H2O, FADH2 आणि ATP म्हणजे सगळ्याच प्रकारचे टाईप्स, म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट दोन्ही प्रकारची एनर्जी मिळाली. आता याच्यामध्ये जे NADHचे मोलिक्युल्स मला मिळाले आहेत ते आहेत 3, FADH2चे 1 आणि ATPचं 1. हे मोलिक्युल्स मला इथे फॉर्म झालेले आहेत. हे मला पुढं म्हणजे हे कशासाठी कॅल्क्युलेशन सांगते, टोटल एनर्जी म्हणजे एका ग्लुकोजपासून किती एनर्जी मिळते हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे शेवटी, आणि त्यासाठी हा सगळ्याचा यूज होणार आहे, कशाचे किती मोलिक्युल्स फॉर्म झाले. सो ग्लायकोलिसिसमध्ये NADHचे 2 मोलिक्यूल आणि ATPचे 2 मोलिक्युल्स मिळालेत. ह्या पायरुविक ॲसिडचं ॲसिटिल कोएन्झाईममध्ये कन्व्हर्जन होताना मला मिळाले, एक सेकंड ना, हे पार्ट आपल्याला नंतर युजफुल होणार आहे. NADHचे 2 मोलिक्यूल आणि CO2चे 2 मोलिक्युल्स. आणि क्रेब्ज सायकलमध्ये ॲसिटिल जो पार्ट आहे त्याचं सायट्रिक ॲसिडमध्ये कन्व्हर्जन होताना NADHचे 3 मोलिक्यूल, FADHचे 1 मोलिक्यूल आणि ATPचा 1 मोलिक्यूल मिळाला आहे. आता हा जो सायट्रिक ॲसिड आहे स्टुडंट्स, या सायट्रिक ॲसिडमध्ये किंवा त्याच्या फॉर्म्युलामध्ये 3 कार्बोक्झिलिक ॲसिडचे ग्रुप असतात. सायट्रिक ॲसिड इज हॅव्हिंग 3 कार्बोक्झिलिक ॲसिड ग्रुप. तुम्हाला माहिती आहे ना, COOH कार्बोक्झिलिक ॲसिड हा जो आहे, आपल्याला नंतर सायन्स 1मध्ये त्याच्याबद्दल डिटेल बघायचं आहेच. सो दिस सायट्रिक ॲसिड कंटेन्स 3 कार्बोक्झिलिक ॲसिड ग्रुप, आणि म्हणूनच क्रेब सायकललाच सायट्रिक ॲसिड किंवा ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड सायकल असं देखील म्हणतात. ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड सायकल किंवा सायट्रिक ॲसिड सायकल असं देखील म्हटलं जातं. का ते लक्षात आलं? नाव. आता जी नेक्स्ट स्टेप आहे, इथंपर्यंत आपल्याला 3 कार्बोक्झिलिक ॲसिडचे मोलिक्युल्स असणारा सायट्रिक ॲसिड मिळाला, 3 कार्बोक्झिलिक ॲसिड ग्रुप असणारा सायट्रिक ॲसिड मिळाला. इथं आपली क्रेब सायकल जी आहे ती कंप्लीट झाली. याच्यामध्ये मला एवढे एनर्जीचे मोलिक्युल्स मिळाले. आता जी नेक्स्ट स्टेप आहे, इट इज ETC रिॲक्शन.
किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. ETC. आता ह्याच्यात काय होतं बघा, ॲक्च्युली जी एनर्जी प्रोडक्शन आहे ग्लायकोलिसिसमध्ये एवढे मोलेक्युल्स आपल्याला मिळाले डायरेक्ट इनडायरेक्ट, क्रेब्स सायकलमध्ये आपल्याला एवढे मोलेक्युल्स मिळाले डायरेक्ट आणि इनडायरेक्ट एनर्जीचे. या सगळ्यांपासून फायनली एनर्जी मिळवायचं काम हे आपल्याला ETC दॅट इज इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शनमध्ये मिळतं किंवा होतं. आता हे जे आहेत NADH ॲक्च्युली इट इज रिड्यूस्ड फॉर्म, म्हणजेच निकोटीन अमाइड जे सांगितलं तुम्हाला मी मगाशी त्याचं लॉंग फॉर्म, त्याचं नाव ॲक्च्युली तुम्ही काय म्हणणार आहात की निकोटीन अमाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड हा जे तुम्हाला नाव सांगितलं इट इज ॲक्च्युली रिड्यूस्ड. इथे ह्याला हायड्रोजन जोडला आहे. मेन जो केमिकल किंवा एन्झाईम आहे तो आहे NAD, त्याला हायड्रोजन जोडला गेला आहे. तुम्हाला आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ह्या ज्या रिॲक्शन शिकलो आहे त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन आपण कशाला म्हणतो की गेन ऑफ ऑक्सिजन किंवा लॉस ऑफ हायड्रोजन, बरोबर. इन द सेम वे रिडक्शन म्हणजे गेन ऑफ हायड्रोजन और लॉस ऑफ ऑक्सिजन. आता इथे हा जो NAD मोलेक्यूल आहे निकोटीन अमाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड याच्यामध्ये हायड्रोजन जोडला आहे आणि म्हणूनच याला रिड्यूस्ड निकोटीनामाइन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड असं म्हटलं. इन द सेम वे हा जो फ्लॅविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड होता आपला FADH2 त्याच्यामध्ये तो देखील रिड्यूस्ड फॉर्मचा आहे कारण त्याच्यामध्ये पण हायड्रोजन जोडलेला आहे. आता हा जो ETC रिॲक्शन आहे आपली त्याच्यामध्ये काय होतं तर हे जे दोन एनर्जी करन्सीज आहेत इनडायरेक्ट फॉर्म एनर्जीचे जे आहेत NADH आणि FADH2 हे रिड्यूस्ड फॉर्ममध्ये आहेत. ओके, या रिड्यूस्ड फॉर्मचं अगेन ऑक्सिडेशन म्हणजेच रिमूव्हल ऑफ हायड्रोजन होतं आणि त्या प्रोसेसमध्ये ATP रिलीज होते. मी परत एकदा रिपीट करते, NADH आणि FADH2 हे रिड्यूस्ड फॉर्ममध्ये आहेत कारण तिथे हायड्रोजन जोडलेला आहे. आता इथे ETC मध्ये काय होतं तर ह्या दोन्हीमध्ये जोडलेले जे हायड्रोजन आहेत ते निघून जातात. हायड्रोजन निघून जाणे म्हणजे ऑक्सिडेशन. सो ऑक्सिडेशन ऑफ NADH अँड FADH2 टेक प्लेस इन द ETC रिॲक्शन. सो मी इथं लिहिते बघा, ऑक्सिडेशन म्हणजेच रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, आयदर ॲडिशन ऑफ ऑक्सिजन म्हणजे पण ऑक्सिडेशन आणि रिमूव्हल ऑफ हायड्रोजन म्हणजे पण ऑक्सिडेशन हे आपण शिकलोय. सो ऑक्सिडेशन ऑफ NADH अँड FADH2 इथे होणार इन दिस रिॲक्शन. आता ह्यातला हायड्रोजन जो निघून गेलाय ह्या दोन्हीमधला, this hydrogen will combine with the oxygen molecule which is present in the air. आपण श्वासाबरोबर जो ऑक्सिजन घेतलाय तो सेलपर्यंत गेलाय, बरोबर. त्याच्या थ्रू जो आत आलेला ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनची या हायड्रोजन सोबत रिॲक्शन होणार आणि वॉटर मोलेक्यूल तयार होणार. जे मॉइश्चर असतं ना वॉटर व्हेपरच्या फॉर्ममधला तो वॉटर मोलेक्यूल इथं फॉर्म होणार आणि या प्रोसेसमध्ये हा जो इलेक्ट्रॉन किंवा हायड्रोजन आहे तो निघून गेला. या प्रोसेसमध्ये म्हणजे ही जी प्रोसेस झाली ऑक्सिडेशनची त्यातून एनर्जी रिलीज होणार इन द फॉर्म ऑफ ATP. आलं लक्षात. सो इथे आपली जी ETC रिॲक्शन आहे मगाशीच तुम्हाला मी जे सांगितलं होतं NADH जो आहे आपला त्याच्यापासून 3 ATPचे मोलेक्युल्स आपल्याला मिळतात आणि FADH2 पासून 2 ATPचे मोलेक्युल्स मिळणार आहेत इन द फॉर्म ऑफ डायरेक्ट एनर्जी. कसे मिळणार तर त्याच्यातला हायड्रोजन निघून जाताना. गॉट इट? क्लिअर झालं एकदम. ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल आणि ETC रिॲक्शन. आता ह्या तिन्ही प्रोसेसेसमध्ये जी काही आपल्याला टोटल एनर्जी मिळते एका ग्लुकोजपासून आपण आता शोधूयात किती नंबर ऑफ ATP मोलिक्युल्स आपल्याला मिळणार आहेत. पहिल्यापासून बघूयात.
पहिली आपली ग्लायकोलिसिसची प्रोसेस. यामध्ये पहिली रिॲक्शन झाली, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन झालं पायरुव्हिक ॲसिडमध्ये. हे ब्रेकडाऊन होताना आपल्याला NADH दोन मोलेक्युल्स मिळालेत आणि जसं मी तुम्हाला सांगितलं एका मोलेक्युलपासून 3 ATP मिळतात. ओके, आणि इथे डायरेक्टली ATPचे दोन मोलेक्युल. सो बघा हा, ग्लायकोलिसिसच्या प्रोसेसमध्ये आपल्याला काय काय मिळालेलं आहे, 2 ATP मिळालेत, करेक्ट, आणि 2 NADH मिळालेत. आता ह्या मिळालेल्या 2 NADH, एका NADH पासून 3 ATP मिळतात. सो 2 NADH पासून मला किती मिळणार, 6 ATP मोलेक्युल्स मिळणार. सो टोटल मला ग्लायकोलिसिसमधून 2 ATP प्लस 6 ATP म्हणजेच 8 ATPचे मोलेक्युल्स मिळाले थ्रू द ग्लायकोलिसिस प्रोसेस. आता दुसरी प्रोसेस आपली आहे क्रेब्स सायकल. क्रेब्स सायकलमध्ये आपल्याला NADHचे 3 मोलेक्युल्स, FADHचा 1 मोलेक्युल, ATPचा 1 मोलेक्युल. सो म्हणजे आता इथे यामध्ये पहिल्या ॲसिटिल कोएन्झाईमचं कन्व्हर्जन सायट्रिक ॲसिडमध्ये होताना जसं इथे 3 NADHचे मोलेक्युल मिळालेत, तसंच दुसऱ्या ॲसिटिल कोएन्झाईम Aचं सायट्रिक ॲसिडमध्ये कन्व्हर्जन होताना अजून 3, म्हणजेच इथे टोटली आपल्याला किती मिळाले, 3 प्लस 3 मोलेक्युल्स म्हणजे 6 मोलेक्युल्स मिळाले. आता इथे दुसरा जो आहे FADH2चा 1 मोलेक्युल आहे, एका ॲसिटिलपासून सायट्रिक ॲसिड तयार होतात. तसंच इथे पण अजून एक म्हणजे 2 आणि ATP इथे 1+1. सो या पद्धतीनं आपल्याला क्रेब्स सायकलमध्ये टोटल एनर्जीचे जे मोलिक्युल्स आहेत ते मिळाले. आता त्याच्यापासून मिळणारी एनर्जी आपल्याला काउंट करायची आहे. NADH जो आहे आपला त्याच्यापासून मिळणारी एनर्जी 6 NADHचे मोलिक्युल्स मिळाले. त्या एका NADH पासून 3 ATPचे मोलिक्युल्स आपल्याला मिळणार आहेत. सो NADH जो आहे इट इज 6 × 3, एकापासून 3, सो 6 पासून आपल्याला किती मिळणार, 18 ATPचे मोलिक्युल्स मिळणार. इन द सेम वे FADH2 जो आहे त्याच्यापासून आपल्याला 2 FADH मिळालेत. ओके, एका FADH पासून आपल्याला 2 ATPचे मोलेक्युल्स मिळणार. सो इथे मिळाले मला 4 ATP आणि जो लास्ट आहे आपल्याला ATPs डायरेक्ट फॉर्ममध्ये जो मिळाला आहे इट इज 2. सो 18 + 4 + 2 अशी टोटल एनर्जी मला मिळाली 24 ATPचे मोलेक्युल्स इन द क्रेब्स सायकल. आता ग्लायकोलिसिस थ्रू मिळाले 8 ATP, क्रेब्स सायकलमध्ये मिळाले 24 ATP. आता ही जी मधली ATP किंवा मधली जी प्रोसेस आहे आपली पायरुव्हिक ॲसिडचं कन्व्हर्जन ॲसिटिल कोएन्झाईम A मध्ये होताना NADHचे 2 मोलेक्युल्स फॉर्म झाले, बरोबर. मग एकापासून आपल्याला 3 ATPचे मोलेक्युल्स मिळाले. सो 2 पासून 6 ATP. ओके, सो आपल्याला टोटल ही जी ग्लायकोलिसिस, क्रेब सायकल आणि ही जी इंटरमिजिएट स्टेप आहे ह्या 3 स्टेप्समध्ये 6 ATP + 8 ATP + 24 ATP म्हणजेच टोटल 38 ATPचे मोलेक्युल्स जे आहेत ते आपल्याला मिळाले. आलं लक्षात. म्हणजेच एका ग्लुकोजच्या मोलेक्युलपासून आपल्याला 38 ATPचे जे एनर्जी आहे ते एनर्जीचे मोलेक्युल्स मिळणार आहेत. हे आपल्याला ह्या थ्रू किंवा ह्या एक्सप्लेनेशन थ्रू आपल्याला सांगता येईल. सो कळालं तुम्हाला टोटल एनर्जी प्रोडक्शन ही कशी होते, ग्लायकोलिसिस, क्रेब सायकल आणि ETC पाथवे किंवा ETC चेन रिॲक्शन ज्याला आपण म्हटलं. सो इथं आपला एरोबिक रेस्पिरेशनचा पार्ट कंप्लीट होतो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अनएरोबिक रेस्पिरेशन आणि ॲक्च्युअल ATP पासून एनर्जी मिळते, ATP मोलेक्युलचं स्ट्रक्चर काय असतं हा पार्ट नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.